मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नार्को टेस्टला परवानगी मिळावी असा अर्ज जालना पोलीस अधीक्षकाकडे सादर केला आहे. जरांगे पाटील यांचा घातपात घडवून आणणारा मुख्य सूत्रधार हा धनंजय मुंडे असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी केली होती. त्यासाठी मनोज जरांगे पाटील तयार असून त्यांच्या वतीने नार्को टेस्टला परवानगी मिळावी असा अर्ज शिष्टमंडळाने जालना पोलीस अधीक्षकाकडे दिला आहे. माझ्यासह धनंजय मुंडे आणि कटात सामील असणाऱ्या 10 ते 12 जणांची ही नार्को टेस्ट करावी असं जरांगे पाटील यांनी या अर्जात म्हटलंय. त्यांना अर्ज दिलेला आहे सुपूर्द करण्याचं काय सांगणार? काय दादांनी जो अर्ज दिला होता आणि निघताना दादांनी तुम्हाला बाईट पण दिली होती आणि त्या बाईट संदर्भामध्ये जे काही सांगितलं होतं तर तो अर्ज इथं आम्ही आज सबमिट केलेला आहे एसपी साहेबांच्या ऑफिसला. काय निवेदन दिलेलं आहे, काय मागणी केली? निवेदन काय नाही की त्याच्यात जी काही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्याचे पाटलांनी सांगितलेली. करायची तर सगळ्याचीच करा. बरं, किती जणांची करावी असं? 10 ते 12 लोकांची सांगितलेलं. म्हणजे सगळ्यांची करावी हो. 10 ते 12 जणांची? हो. किंवा एकट्याची करू अशी समज नाही, एकटी कोणाचीच करायची नाही. सर्वांची करायची तर सगळ्यांचीच करा. अच्छा. सरपंच साहेब, काय चर्चा झाली पोलिसांची? काहीच नाही, जे आता सांगितले ती चर्चा झाली. बरं, त्यामध्ये उल्लेख कोणाकोणाचा आहे? पोलीस अधीक्षकांचा, जिल्हाधिकारी किंवा गृह विभाग किंवा असं काही उल्लेख? नाही, आता दादांनी जे तुम्हाला सकाळी सांगितले तेच मी सांगतोय. 10-12 लोकांची टेस्ट करायची आणि करायची असेल तर एका माणसाची कोणाचीही करू नये. करायची तर सगळ्यांची करा, नाहीतर एक माणसाची कोणाला परवानगी देऊ नये. म्हणजे अशी त्यांची ठाम मागणी आहे. ठाम मागणी. त्याला किती जणांची नार्को टेस्ट करण्याचं तुम्ही निवेदन दिलेलं आहे? साधारण आंकड़ा? एक 10 ते 12 लोकांची. हिंदी में बताइए, आज आपने पुलिस अधीक्षक की भेंट ली है और उन्हें अपना ज्ञापन जो है वो सौंपा है, क्या मांग की है? उसमें से जो मांग किया था, जो दादा सुबह बोले थे कि जो आज निवेदन दिया है एसपी साहब को, उसमें से एक 10 तो 12 लोगों की नार्को टेस्ट और ब्रेन मैपिंग की टेस्ट करने के लिए निवेदन दिया है. कब तक देर लग सकती है? वो तो क्या अभी एसपी साहब ही बोलेंगे.